नमो नमः. हॅलो डिअर स्टुडंट्स. आजचा तुमचा संस्कृतचा पेपर झालेला आहे, संपूर्ण संस्कृतचा. त्याचे आन्सर की पाहूया आपण आज. आता मी सौ, आधी माझा परिचय देते. मी सौ अपर्णा गद्रे, अमरावती येथे राहते. ऑनलाईन आणि ऑफलाईन संस्कृतचे क्लासेस दोन्ही घेते. तर आपण पाहूया आजच्या पेपरची आन्सर की. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स बद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता. बाकी आपण आता आन्सर की पाहूया. पहिला प्रश्न आहे, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्रपट कोश मधले 5 चित्र आहेत, त्यांची नावं तुम्हाला दिसतात आहे याच्यावर, स्क्रीनवर तुमच्या दिसतात आहे. पहिलं होतं वस्त्रसूची, परीक्षते, तिक्तम, पायसम, पादस्यूतः अशी नावं आहेत. दुसरं आहे संख्या अक्षरैहि अंकैहि लिखत. 33 ला लिहायचं होतं त्रयस्त्रिंशत, 75, पंचसप्ततीहि आणि शतम म्हणजे 100. नंतर आहे समय स्तंभ मेलनम कुरुत, 5 + सप्तवादनम. 7 वाजून 5 मिनिटं झालेले आहे, तिथे तुम्हाला दिसतात आहे. फक्त मराठीत हे लिहायचे होते तुम्हाला, मराठीत जसे आकडे दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं होतं. 20 + दशवादनम, 10 वाजून 20 मिनिटं. एकादशवादनम म्हणजे 11 वाजलेले आहे. आणि दशोन द्विवादनम म्हणजे 2 वाजायला 10 मिनिटं कमी आहे. दुसरा विभाग आहे तुमचा पद्यमचा. पठित म्हणजे पुस्तकातले पद्य आहे. हा प्रदोषकाले मृग अन्विष्य हा आपला लेसन आहे. त्याच्यातला उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. मृगः बद्धः यतः मृगेण सुहृद वाक्यस्य अनादरः कृतः. उचितम वाक्यम पुनर्लिखत. तुम्हाला आधीच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की वाक्य पूर्ण लिहून आणि मग त्याचं कारण लिहायचं होतं. त्याप्रमाणे तुम्ही केलंच असेल. कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. कोणी म्हटलंय सवंचकः क्वास्ते इति काकः मृगम वदती. किंवा तिथे प्रश्नार्थक चिन्ह असल्यामुळे वदतीच्या ऐवजी पृच्छती लिहिलं असेल तरी सुद्धा चालेल. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. मृगम अन्विष्यन् काकः तत्रोपस्थितः. काकहच्या जागी अमरकोशातला शब्द लिहायचा आहे वायसः. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. काकेन कदा क्षेत्रपतीही अवलोकितः. कावळ्याने क्षेत्रपतीला कधी पाहिले तर प्रभाते म्हणजे सकाळी पाहिले, म्हणून तिथे आन्सर होतं प्रभाते. पुढचं पहा. गद्यांशात 2 पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत अव्यय चित्वा लिखत. त्वांत अव्यय ओळखायचे दृष्ट्वा आणि श्रुत्वा. संधी विग्रह उपायस्तावत उपायः तावत. प्रश्न निर्माणम कुरुत. काकहच्या जागी लिहायचं होतं कह क्षेत्रे उपस्थितः आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. पृथक्करण करणम क्रमेण योजयत. क्रम लावायचा होता घटनांचा क्रम. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य क्षेत्रपतीही मृगम व्यमुंचत. तिसरं वाक्य आहे मृगः सत्वरम पलायितः. आणि चौथं वाक्य होतं क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालः हतः. हा झाला पहिला पॅसेज. आता आहे दुसरा पॅसेज. हा आपला आदिशंकराचार्य या धड्यातला आहे. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. योग्य पर्याय लिहून वाक्य पुन्हा लिहायचं होतं. पहिला आहे पंचमे, दुसरा आहे गृह्यम, नंतर सत्यम किंवा असत्यम लिहायचं होतं. जगद्गुरु हो शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 7मे शतके अभवत. आता त्यांचा जन्म 8म शतकात झाला असल्यामुळे हे वाक्य असत्यम आहे. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. का शंकराचार्यस्य माता आर्यांबा इति शंकराचार्यस्य माता. एषः गद्यांश कस्मात् पाठात उद्धृतः. आदि शंकराचार्य या लेसन मधला आहे. इथे ओळखायचे होते मागच्या पॅसेज मध्ये त्वांत अव्यय होते, या पॅसेज मध्ये तुम्हाला लेवंत अव्यय ओळखायचे आहे, समाप्य मॅम, आणि मला एक प्राप्य. प्रश्न होता, सॉरी टू इंटरप्ट. आता हा, इथे कधी कधी ओके. मुलं काय करतात, पूर्ण वाक्यात लिहिलंय पण कधी कधी ते असे शब्द लिहून येतात, तर मग त्याला मार्क मिळतात का? नाही, पूर्ण वाक्य लिहिलेलं असेल तरच मार्क मिळतात, नाही तर मग मार्क कट होतात त्यांची. कारण तिथे योग्य लिहिलेलं शब्द असतं लिहून सुद्धा मार्क नाही मिळणार? नाही, ओके. कारण तिथे लिहिलेलं आहे, सूचना आहे उचितम हा. पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तिथे सूचनाच लिहिलेली आहे की वाक्यम पुनर्लिखत. त्याच्यामुळे वाक्य पूर्ण लिहावं लागतं आणि पर्याय तिथे लिहावा लागतो. अच्छा. त्याच्यामुळे मार्क त्याचे कापल्या जातात. ओके, थँक्यू.
आणि ऱ्हस्व दीर्घच्या सुद्धा जर तुमच्या 4 चुका झाल्या असतील एका प्रश्नामध्ये, काही ऱ्हस्व दीर्घ हलंत विग्रह, तर त्याचा 1 मार्क तुमचा कट होतो, कापला जातो. म्हणजे 4 चुका केल्या एका प्रश्नात तर त्याचे मार्क कट होतात मात्र. ओके. हा, शब्द ज्ञानम जर आपण पाहिलं, सहपठनार्थम गुरुम उपागच्छत, गुरूंकडे कशासाठी गेला, तर कशासाठी म्हणून इथे किमर्थम येईल. लकारम लिखत सह ग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते, हा लट लकार आहे. आत्मनेपदी धातू आहे वर्तते, त्याचा लट लकार हा प्रत्यय आहे. पुढचं होतं पृथक्करणम, शब्द पेटिकाम पुरयत, खाली मंजुषा दिलेली आहे, शब्द दिलेले आहे ते योग्य क्रमाने लावायचे आहेत. म्हणजे भारत देशात काय, केरळ प्रदेश आहे, केरळ प्रदेशात आलुबा नगरम आहे आणि त्याच्यात कालडी ग्रामम आहे. तशी हे तुमच्या पुस्तकातलाच प्रश्न आहे हा, याचा शब्दपेटिका ही पूर्ण करायची होती. नंतर हा गद्यांशम पठित्वा माध्यम भाषया सरलार्थम लिखत, हा पहिला 2 पॅसेज दिलेले आहे, त्याच्यापैकी दोघांपैकी एकाचा तुम्हाला भाषांतर माध्यम भाषेत करायचं होतं. पहिला हा संस्कृत नाट्य स्तबक मधला आपला पॅसेज आहे आणि दुसरा नदी सुक्तम मधला पॅसेज आहे. नंतर पुढचा आहे माध्यम भाषया उत्तरम लिखत, सुदासह सुगत चरणाभ्याम कमलम किमर्थम समर्पितवान, हा अमूल्य कमलम याच्यातला प्रश्न आहे. आणि महर्षी कणादह परमाणु विषय किम प्रतिपादितवान, हा आपला स एव परमाणु या धड्यातला प्रश्न आहे. त्यापैकी दोघांपैकी एकाचं उत्तर तुम्हाला मराठीत लिहायचं होतं. ज्यांचं इंग्लिश मिडियम असेल त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलं असेल. आता तृतीय विभाग इथे सुरू होतो आपला पद्याचा. श्लोक दिलेले आहेत, 3 श्लोक आहेत, त्यांच्यावर प्रश्न लिहिलेले आहेत. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम किम, या ही जी प्रहेलिका आहे त्याचं उत्तर काय, तर त्याचं उत्तर लोकवाहन वाहकः हे त्या प्रहेलिकेचं उत्तर आहे. हे पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे. अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम वाहन वाहकः इति असं लिहायचं होतं. पुढे विशेषण आणि विशेष यांची मेलन करायचं होतं, जोड्या लावायचा होता. वनस्पतिगत गृध आयतलोचना सीता. पूर्वपदम लिखत संधी आहे, मरणमस्तु मरणम अधिक असतु आणि याचते अधिक अयम. नंतर मंजुषा दिलेली आहे, त्याचे मंजुषेतून खाली शब्द योग्य निवडून तो टेबल कंप्लीट करायचा होता. नीती निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा मरणम अद्यैव युगांतरे वा. परत पद्यावरचे आता माध्यम भाषेतले प्रश्न आहेत, 2 प्रश्न आहेत, त्याच्यापैकी एक सोडवायचा होता. क्रियासिद्धी सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरणेन स्पष्टीकुरुत, क्रियासिद्धी सत्वे भवती या उदाहरणाने सूर्याचं उदाहरण देऊन याचं स्पष्टीकरण लिहायचं होतं. आणि यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणम कुरुत, यथा चतुर्भिः या श्लोकाचं स्पष्टीकरण करायचं होतं. म्हणजे थोडं स्वतःच्या भाषेत फक्त भाषण सरलार्थ न लिहिता थोडस त्याला स्पष्ट करून सांगायचं असतं. पद्य शुद्धे पूर्णच लिखत, पद्य पूर्ण करायचं आहे. क ख मधलं 1, क किंवा ख मधलं आणि ग आणि घ मधलं 1 पद्य पूर्ण करायचा, श्लोक पूर्ण करायचा होता. नंतर आहे अन्वयम पुरयत, हे तुम्ही सगळे पाठांतराचे होते. हे दोन्ही प्रश्न ते तुम्ही पाठांतर केलेलंच असेल, त्याच्यामुळे व्यवस्थित लिहिता आलेलेच असतील. पुढे पद्यांशम पठित्वा माध्यम भाषया सरलार्थम लिखत, 3 श्लोक दिलेले आहेत, त्यांच्यापैकी दोघांचं भाषांतर तुम्हाला लिहायचं होतं. नंतर आता चतुर्थ विभाग हा लेखन कौशलमचा, वाक्यात उपयोग करायचे धातू आणि अव्ययाचे. 6 दिलेल्या धातू, त्यांचा 4 याचा वाक्यात उपयोग करायचा. पुढे संस्कृतानुवादम कुरुत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये काही वाक्य दिलेली आहे. सगळी वाक्य सेमच आहे, त्यांचा फक्त संस्कृत मध्ये तुम्हाला त्याचं भाषांतर करायचं होतं. मासे पाण्यात राहतात, मत्स्य हा जले वसंती, याप्रमाणे सगळ्यांचं भाषांतर करायचं होतं. मी तिथे करूनच दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही जर याच्यात पाहू शकत असाल स्क्रीनवर तुमच्या. पुढे 5 ते 7 वाक्यात निबंध आहे. हे नेहमीचेच आपले विषय आहे. मम प्रिय कवी हा नेहमीच येतो, तोच आलेला होता. मम प्रिय नेता, मम प्रिया भाषा. नंतर त्याला ऑर मध्ये चित्रवर्णन दिलेलं आहे. शाळेत वर्गाचं चित्रवर्णन चित्र आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला 5 ते 7 वाक्यात चित्रवर्णन करायचं होतं.
पुढे आहे पंचम विभाग, भाषाभ्यास. नामतालिका, नामतालिका पूर्ण करायची आहे. पहिला शब्द कवी होता, कवीची सप्तमी विभक्ती. नंतर शशीन शब्द आहे, त्याची पंचमी विभक्ती. मरुत शब्द, त्याची चतुर्थी विभक्ती. सोपे शब्द होते. आपले 8वी आणि 9वीतले शब्द आहेत. सर्वनाम तालिका, सर्वनामांची तालिका आहे. तृतीया विभक्ती, सहची द्वितीया विभक्ती आणि अहमची प्रथमा विभक्ती. क्रियापद तालिका, लोटलकार, लंगलकार आणि लूटलकार म्हणजे भविष्यकाळ यांची क्रियापद तालिका होती. धातुसाधित विशेषण तालिका, ती मग तक, तव, तू, कृत्या, शत्रुषा, नच ही धातुसाधित विशेषण तालिका पूर्ण करायची आहे. पुढे होती निर्दिष्ट कृती ही कुरुत, जो तुम्हाला कठीण वाटणारा प्रश्न आहे तो आहे. आणि हा सोपा आलेला आहे. योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्तिम कुरुत. किती वेद आहेत? दिनस्य नववारम लोकयानम आगच्छति. तिथे उत्तर तुम्हाला दिसतात आहे तुमच्या स्क्रीनवर. नंतर आहे समासानाम तालिकाम पूर्तिम कुरुत. खगोत्तमः, खगे उत्तमः, सप्तमी तत्पुरुष समास. अल्पधीः, अल्पाधीः यस्य सह बहुव्रीहि समास. सविनय, विनयेन सह. महाकाव्यम, महत्काव्यम, पशुपतीः, पशूनाम पतीः. नंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे. कनकम, क्रेतुम, कर्षकः, विदेशः, गृहम. याचे मी जे आन्सर्स दिलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही दुसरंही काही लिहिलेलं असेल तरी सुद्धा तुमचे आन्सर्स, म्हणजे कनक म्हणजे सोने, तर त्याच्याऐवजी तुम्ही सुवर्णमच्या जागी अजून दुसरं काही लिहिलं असेल तरी सुद्धा चालेल, बरोबर आहे. सूचनानुसारम कृती कुरुत, हा थोडासा भीती वाटणारा, विद्यार्थ्यांना भीती वाटणारा हा प्रश्न आहे. पण कृती ह्या सोप्या होत्या. पदवी अपि प्राप्ता मया हे कर्मवाच्य वाक्य आहे, त्याचं तुम्हाला करायचं होतं वाच्य परिवर्तन, म्हणजे कर्तुवाच्य करायचं होतं. पदवीम अपि प्राप्तवान अहम. अर्णवः जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशती, त्वांत काढून टाकायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. नंतर आहे पुढचं वाक्य, शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत. बहुवचनात वाक्य करायचं होतं, हे एकवचनात वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं बहुवचन करायचं आहे. त्वम धनुः त्यज, त्वमच्या जागी भवान लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. मेघ संदेशम नयती, निंजंत करायचं आहे. यक्षः मेघेन संदेशम नाययती, असे हे वाक्य होईल. नंतर पुढचं आहे गद्यांशम. आता हा अपठित विभाग आहे, सोपा पॅसेज आहे, थोडक्यात सांगते. सुंदरपुरम नाम किमपि नगरम आसीत. सुंदरपूर नावाचं गाव होतं, तिथे सुधीर नावाचा मुलगा राहत होता. तो 8व्या वर्गात शिकत होता. तो अतिशय हुशार आणि धाडसी होता. धीरः, धाडसी. तस्य अध्यापकः मित्राणि च नित्यं प्रशंसति स्म. त्याचे अध्यापक आणि मित्र त्याची नेहमी प्रशंसा करायचे. त्याचे वडील रक्षक होते. सह अपि स्वजनकः इव निर्भयः साहसप्रियः च आसीत. तो आपल्या वडिलांप्रमाणेच निर्भय आणि साहसप्रिय होता. एकदा कोणी एक चोर त्यांच्या नगरात आला आणि त्यांनी बालकांचं अपहरण केलं. त्या बालकांना वेगळ्या दुसऱ्या ठिकाणावर नेलं आणि त्यांच्या वडिलांकडून खूप धन मागितलं, पैसे मागितले. त्या सोपा पॅसेज आहे, त्याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत. सुंदरपूर नगरे कह प्रतिवसती स्म, कोण राहत होता? सुधीरः. प्रातिपादिकम, मूळ शब्द मित्राणि, मित्रम. तस्य, युष्मत, तस्य हा नाम आहे, युष्मत नाम सर्वनाम आहे. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य असत्यम आहे, त्याचे वडील रक्षक होते, इथे शिक्षक दिलेला आहे. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. वाक्य दिलेलं आहे, त्याचं भाषांतर तुम्हाला करायचं होतं. सह अतीव चतुरः धीरः च, तो अतिशय हुशार आणि शूरवीर होता. शूरवीरच्या जागी धाडसी लिहिलं असेल तरी सुद्धा चालेल. सप्तम्यंत पदम चिनुत लिखत च, सप्तमी विभक्तीचा शब्द ओळखून पॅसेज मधून लिहायचा आहे. कक्षायाम हा सप्तमी विभक्ती आहे, मालायाम सारखं. कारक परिचय द्यायचा आहे. बालकान याचा कारक परिचय. कर्मकारक, बालक हे कर्म आहे, कर्मकारक आहे. नंतर 2 श्लोक दिलेले आहे अपठित, त्यांच्यावरचे प्रश्न आहे. दिनांते च पिबेत दुग्धम, निशांते च पिबेत जलम, भोजनांते पिबेत तक्रम, किम वैद्यस्य प्रयोजनम. दिनांते म्हणजे दिवसाच्या शेवटी दूध प्यावे,
नंतर निशा म्हणजे रात्र, रात्रीच्या शेवटी म्हणजे सकाळ होताना पाणी प्यावे. भोजनांते, भोजनाच्या शेवटी ताक प्यावे, तक्र म्हणजे ताक. असं जर केलं तर वैद्याची गरजच काय, असा श्लोक आहे. दिनांत किम पिबेत, दिनाच्या शेवटी काय प्यावे, दूध. आणि ताक कधी प्यावे, भोजनांते. निशाचा समानार्थी शब्द रात्री. आणि दुसरा आहे पक्षीणाम बलम आकाशम, मत्स्यानाम उदकम बलम, दुर्बलस्य बलम राजा, बालानाम रोदनम बलम. पक्षाला बळ कशामुळे मिळते, आकाशामुळे. मत्स्याला उदक म्हणजे पाण्यामुळे बळ मिळते. दुर्बलाला, दुर्बल व्यक्ती जो असतो त्याला राजामुळे बळ मिळते. आणि बालानाम म्हणजे लहान बाळांना कशामुळे बळ मिळते, तर रडण्यामुळे बळ मिळते, असा तो श्लोक आहे. तर त्याचं जालरेखाचित्र पूर्ण करायचं होतं. आशा आहे तुम्ही सगळ्यांनी अशा प्रमाणेच उत्तरं लिहिलेली असतील. पेपर खूप जसा तुमचा मराठीचा आतापर्यंतचा पेपर इझी होता, तसाच हा संस्कृतचाही पेपर खूप इझी आहे. तुम्हाला काही कमेंट डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.